विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळ्यांना माहिती आहे इंजिनिअरिंग आणि MBAचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत आणि आता त्याच्या डेट एक्सटेंड झालेल्या आहेत. एक्सटेंडमध्ये MBAची आणि इंजिनिअरिंगची आता शेवटची तारीख रजिस्ट्रेशनची ही 16 जुलै आहे. पण काही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे. केल्यानंतर त्यांना आता प्रश्न पडला आहे की समोरची स्टेप काय? तर काही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करताना फिजिकल स्क्रुटिनी मोड निवडला आहे. म्हणजे त्यांनी सेंटरवर जाऊन त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफाय केले आणि त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफायसुद्धा झालेले आहे. पण काही विद्यार्थ्यांनी व्हेरिफिकेशन मोड हा ऑनलाईन चूज केला आहे. तर ऑनलाईन व्हेरिफिकेशन मोड चूज केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असते ते मी सांगतोय. ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मोड ई स्क्रुटिनी निवडला आहे, त्यांना 16 तारखेच्या आत एक मेसेज येणार. युअर डॉक्युमेंट इज व्हेरिफाईड अँड कन्फर्म ॲट SC सेंटर. म्हणजे याचा अर्थ तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफाय झालेले आहे. परंतु या ठिकाणी तुम्हाला जर असा मेसेज आला, युअर अप्लिकेशन फॉर्म इज रिव्हर्टेड बॅक ड्यू टू सम डिस्क्रिपन्सी फाउंड. म्हणजे याचा अर्थ तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी आहे. तुम्ही लवकरात लवकर तुमचा फॉर्म जिथून भरला त्यांच्याकडे जाऊन त्या फॉर्ममध्ये दुरुस्ती करून घ्या. ठीक आहे. जनरली असं हे काही डॉक्युमेंट ब्लर असतील, अपलोड झाले तरच असा मेसेज येतो. त्यानंतर जर 16 तारखेपर्यंत तुम्हाला यापैकी कोणताही मेसेज नाही आला, तर बेटा तुम्ही तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मोड हे ऑनलाईनवरून फिजिकल करून घ्या आणि फिजिकल सेंटरला जाऊन व्हेरिफाय करून घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब जरूर करा अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी. हा सगळा शेड्यूल तुम्हाला 16 तारखेच्या आत करायचा आहे. याच्यानंतरचे अपडेट्स तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिले जाईल. धन्यवाद.